नमस्कार, मी मनीषा. आता संत तुलसीदास यांच्या चरित्राचा आज दुसरा भाग बघूया. ते तपश्चर्या करायला वनामध्ये राहिले, 12 वर्ष राहिले. आणि 12 वर्ष ते ज्यावेळेला वनात राहिले त्यावेळेला एक सकाळच्या प्रातर्विधीसाठी म्हणून ते एका झाडाच्या तिथं जात, ठराविक झाडाच्या तिथं, आणि उरलेलं पाणी ते ओतून येत. असं हे 12 वर्ष चाललं होतं. मी म्हटलं ना, तुलसीदासांचं चरित्र हे अत्यंत विचित्र घटनांनी भरलेलं आहे. तर त्या झाडाच्या तिथं ते पाणी ओतून येत. असं 12 वर्ष चाललं होतं. 12 वर्षांनी ते घरी यायला ज्यावेळेला निघाले तेव्हा त्यांच्यासमोर एक संबंध उभा राहिला. आणि संबंध उभा राहिला ते म्हणाले, बाबा तू कोण? तर त्यानं सांगितलं की तुम्ही ज्या झाडाजवळ इथं रोज येता त्या झाडावरचा मी संबंध. तर म्हणे, काय तुझं काय म्हणणं आहे माता? तर तो संबंध म्हणाला की मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तर तुम्हाला काय पाहिजे असेल ते तुम्ही माझ्याकडनं मागून घ्या. अरे म्हणले, तू संबंध, तू काय देणार? तू मला पाहिजे ते देऊ शकणार आहेस का? तर तो म्हणाला, अहो मागून तरी बघा. आणि म्हणलं, तू कसं काय असं हे बोलतोयस? मग त्यानं सांगितली कथा की माझा जो आत्मा हा तरंगतोय, तर आम्हाला हा शाप आहे की असं जे पाणी आमच्या इथं 12 वर्ष आम्हाला मिळतं प्यायला, त्याच्यानंतर आमच्या आत्म्याला मुक्तता मिळते. त्यामुळं मला आता मुक्त तर व्हायलाच पाहिजे. आणि मी तर प्रसन्न झालो आहे, तर तुम्ही काय पाहिजे ते मागा, म्हणजे तुम्हाला दिलं की माझ्या आत्म्याला मुक्तता मिळेल. ते म्हणाले, हे बघ, मला हवं आहे रामाचं दर्शन. मग तो संबंध म्हणाला, अहो मी रामाचं दर्शन तुम्हाला कसं देऊ शकणार? मी एक संबंध आहे. मग मी म्हणाले, तेच मी म्हटलं तुला. पण म्हणले, मी एक करू शकतो की इथं जवळच गाव आहे ना, त्या गावामध्ये रोज रामकथा चालते. तिथं एक अतिशय असे म्हणजे कळकट कपडे घातलेला मध्यमवयीन असा एक माणूस येऊन बसतो. तर तुम्ही त्यांचे पाय धरा, म्हणजे तुम्हाला रामाचं दर्शन होईल. मग ते म्हणले, असं कसं काय? त्याचे पाय धरून मला कसं रामाचं दर्शन होईल? मग त्यानं सांगितलं की मारुतराय या वेशामध्ये तिथं रामकथा ऐकायला येतात. ठीक आहे म्हणाले. मग त्यांना ते कळलं आणि ते रामकथेला 2 दिवस गेले आणि त्यानंतर तसा माणूस दिसला. मग रामकथा संपल्यानंतर ते गृहस्थ चालले, घरी जायला निघाले. तर ह्यांनी पळत पळत जाऊन त्यांचे पाय धरले आणि म्हणले, अरे अरे अरे, हे काय करतोस तू? माझे पाय कशाला धरतोस? नाही म्हणले, मला तुम्ही रामाचं दर्शन घडवून द्या, रामाचं दर्शन. अरे म्हणले, मी कसं तुला रामाचं दर्शन घडवून? मी साधा सामान्य माणूस. नाही म्हणले, तुम्ही हनुमंतराय आहात, तुम्ही मला दर्शन रामाचं घडवून द्या. मग ते म्हणले, हो बरोबर आहे, मी हनुमंत आहे आणि तुला वेळ येईल तेव्हा रामाचं दर्शन